नमस्कार मित्रांनो, तुळ राशीच्या व्यक्तींनो, 15 जून ते 30 जून दरम्यान 3 ग्रहांचे महापरिवर्तन होत आहे. म्हणजेच राशी परिवर्तन होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या जीवनात मोठे बदल घडून येणार आहेत. शत्रूंवर तुम्हाला विजय मिळण्याची शक्यता आहे. कारण जेव्हा जेव्हा ग्रहांचे राशी परिवर्तन किंवा स्थान परिवर्तन होते, तेव्हा त्यांच्या अनुकूल किंवा प्रतिकूल परिणामांचा प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येतो. त्यामुळे 15 जून ते 30 जून या काळात 3 ग्रहांचे राशी परिवर्तन होत आहे. सर्वप्रथम 15 जून रोजी सूर्य ग्रहाचे राशी परिवर्तन होत आहे. सूर्य अष्टम भावातून बाहेर पडून तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे आणि बुध ग्रहासोबत 8 दिवसांसाठी बुधादित्य राजयोग निर्माण करणार आहे. त्यानंतर 21 जून रोजी मंगळ ग्रहाचेही राशी परिवर्तन होणार आहे. तो मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत म्हणजेच तुमच्या अष्टम भावात गोचर करणार आहे. तसेच 22 जून रोजी बुध ग्रह मिथुन राशीतील 9व्या भावातून बाहेर पडून गुरु आणि शुक्रासह तुमच्या 10व्या भावातील कर्क राशीत गोचर करणार आहे. म्हणजेच 3 ग्रहांचे हे महत्त्वपूर्ण राशी परिवर्तन होत आहे. यामुळे तुमच्या जीवनात काय बदल होणार आहेत? सर्वात पहिली आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या शत्रूंचा पराभव होणार आहे. शत्रूंपासून सुटका मिळेल. कोर्ट कचेरी, खटले किंवा वादविवाद सुरू असतील तर त्यामध्येही तुम्हाला दिलासा मिळू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कर्जमुक्ती हळूहळू सुरू होणार आहे. ते कसे होईल याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच तुमच्या भाग्यस्थानात आणि केंद्रस्थानात निर्माण होत असलेल्या 2 राजयोगांचे फल अधिक प्रभावी होण्यासाठी कोणता खास उपाय करावा हेही मी सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण तुमची सवय असते की व्हिडिओ स्किप करून पाहण्याची. पण यामध्ये एक खास इशाराही आहे. कोणती चूक टाळायची आहे, कोणत्या नावाच्या व्यक्तींपासून सावध राहायचे आहे आणि कोणत्या नावाच्या व्यक्ती देवदूत बनून तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला मदत करतील. नोकरी, व्यवसाय, व्यापार, कर्ज किंवा इतर अडचणींमध्ये तुम्हाला कुठे ना कुठे दिलासा मिळणार आहे. याची संपूर्ण माहिती मी एक करून देणार आहे. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबियांना व मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण जीवनात आपण सर्वजण कर्ज, नोकरीतील अडचणी, आजारपण किंवा शत्रूंच्या त्रासामुळे कुठे ना कुठे त्रस्त असतो. त्यामुळे त्यांनीही हा व्हिडिओ पाहून हा खास उपाय करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणावा. आता आपण बोलूया सूर्य ग्रहाच्या गोचराविषयी. 15 जूनपासून सूर्य तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे. सूर्य हा तुमच्या 11व्या भावाचा म्हणजे इच्छापूर्तीचा स्वामी मानला जातो. बुध आणि सूर्य यांच्या संयोगामुळे 8 दिवसांसाठी बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे पहिली आनंदाची बातमी विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी बऱ्याच काळापासून शिक्षणात अडथळे अनुभवत होते, ज्यांच्या उच्च शिक्षणात विघ्ने येत होती, मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश, स्पर्धा परीक्षा किंवा इतर शैक्षणिक बाबींमध्ये ज्यांचे काम शेवटच्या टप्प्यावर अडकत होते, त्यांच्यासाठी आता अनुकूल काळ सुरू होत आहे. सरकारी नोकरीचे कारक सूर्य ग्रह मानसन्मान, प्रतिष्ठा आणि इच्छापूर्तीचेही कारक आहेत. त्यामुळे तुम्हाला भाग्याची मोठी साथ मिळू शकते. वडिलांचे सहकार्य मिळेल. 9वा भाव हा उच्च शिक्षण, दूरचे प्रवास आणि भाग्याचा भाव मानला जातो. म्हणून सरकारी नोकरी, मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि शिक्षणाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. विद्यार्थ्यांनो, आता तुमची स्वप्ने पूर्ण होण्याची वेळ आली आहे. आता नोकरी, व्यवसाय आणि व्यापार करणाऱ्यांसाठीही हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कारण तुमच्या केंद्रस्थानात देवगुरु बृहस्पती उच्च स्थितीत राहून शुक्रासोबत गजलक्ष्मी राजयोग आणि पंचमहापुरुष राजयोग निर्माण करत आहेत. याचे परिणाम हळूहळू तुम्हाला जाणवू लागले असतील. काही लोक म्हणतील की आमच्या आयुष्यात काहीच चांगले घडत नाही, पण त्याचे कारण असे असू शकते की
तुमच्या जन्मकुंडलीतील गुरु आणि शुक्र अनुकूल स्थितीत नसतील. ते नीच राशीत, शत्रुराशीत किंवा कमकुवत अवस्थेत असू शकतात. तरीसुद्धा ज्यांची तुळ रास किंवा तुळ लग्न आहे त्यांच्या जीवनात या गोचराचे परिणाम स्पष्टपणे दिसून येऊ शकतात. सरकारी कामाशी संबंधित व्यक्ती, नोकरी करणारे किंवा बराच काळ पदोन्नतीची वाट पाहणारे लोक, ज्यांना चांगल्या नोकरीच्या शोधात यश मिळत नव्हते, ज्यांची प्रगती आणि बढती अडकली होती, त्यांच्यासाठी 15 जूननंतरचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. इच्छापूर्तीच्या स्वामीचा भाग्यस्थानात प्रवेश हा अत्यंत लाभदायक संकेत आहे. तुम्ही कोणतेही काम करत असाल, नोकरी, व्यवसाय किंवा व्यापार, त्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभ, प्रगती आणि उन्नती मिळण्याची शक्यता आहे. आता कर्जमुक्ती कशी होणार याबद्दल बोलूया. शनी ग्रह सध्या बुधाच्या नक्षत्रात गोचर करत आहे. बुध हा तुमच्या भाग्याशी संबंधित ग्रह मानला जातो. तसेच शनी ग्रह 6व्या भावात गोचर करत आहेत. शनी सध्या रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणात आहे. रेवती नक्षत्राचा पहिला चरण मोक्षकारक मानला जातो. त्यामुळे तुमच्या जीवनातील जुने कर्म, जुने हिशेब आणि कर्मबंधनांचा एक अध्याय संपून नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे. शनिदेवांना तुळ रास अत्यंत प्रिय मानली जाते. तुळ राशीत शनी उच्च मानले जातात. त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी ही अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे की 15 जूननंतर हळूहळू शनीच्या कृपेने तुमचे कर्ज फेडले जाऊ लागेल आणि आर्थिक दिलासा मिळण्यास सुरुवात होईल. शनी ग्रह हे न्यायाचे देवता मानले जातात. ते कर्मफल देणारे देवता आहेत. आणि जे लोक इच्छा करतात की त्यांचे कर्ज लवकर फेडले जावे, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि शनी ग्रहाची कृपादृष्टी त्यांच्यावर कायम राहावी, त्यांनी माझ्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की जय शनिदेव असे लिहावे. जे लोक जय शनिदेव असे लिहितील त्यांच्यावर शनिदेवांची कृपा त्याच क्षणापासून बरसायला सुरुवात होईल. तसेच शनी ग्रह 6व्या भावात विराजमान असल्यामुळे तुमच्या राशीकुंडलीतील अर्थत्रिकोणाच्या दृष्टीने ही स्थिती धनप्राप्तीसाठी शुभ मानली जाते. त्यामुळे एका बाजूला कर्ज फेडण्यासाठी धनाची व्यवस्था निर्माण होईल. जे लोक माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जय शनिदेव असे लिहितील ते पुढील 6 महिन्यांत सहजपणे आपले कर्ज फेडण्यास सक्षम होतील. शनिदेवांची कृपा त्याच क्षणापासून त्यांच्यावर बरसायला सुरुवात होईल. शनी ग्रह 6व्या भावात बसून 12व्या भावावर दृष्टी टाकत आहे. त्यामुळे शत्रूंचा नाश करणारा योग तयार होत आहे. जर तुम्ही गुप्त शत्रूंमुळे त्रस्त असाल, कामधंदा किंवा प्रमोशनमध्ये अडथळे येत असतील, गुप्त शत्रूंमुळे बनलेले काम बिघडत असेल, तर आता परिस्थिती बदलणार आहे. शनी ग्रह सर्वप्रथम तुमच्या कार्यक्षेत्रात स्थैर्य आणतील. तुम्ही जे कोणतेही काम करत असाल त्यामध्ये स्थिरता येईल. तसेच शनी ग्रह तुम्हाला कर्जमुक्तीही देतील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काम तुमचे बऱ्याच काळापासून रखडले होते, वारंवार अडत होते, तुमची स्वप्ने पूर्ण होत नव्हती, ते काम आता शनी ग्रहाच्या कृपेने पूर्ण होणार आहे. ते काम प्रॉपर्टीशी संबंधित असो, व्यवसायाशी संबंधित असो, नोकरीतील प्रमोशनचे असो किंवा बदलीचे असो, 15 जूननंतर ग्रहांची अशी स्थिती तयार होत आहे की तुमच्या जीवनात मोठे बदल घडून येतील. तुम्ही शत्रूंवर विजय मिळवणार आहात. येथे शत्रुहंता योग तयार होत आहे. पापी ग्रह 3ऱ्या, 6व्या आणि 11व्या भावात अत्यंत चांगले परिणाम देतात. त्यामुळे शनी ग्रह सर्वप्रथम तुमच्या शत्रूंचा नाश करतील. कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 6वा भाव हा स्पर्धेचा भाव मानला जातो. म्हणूनच सुरुवातीला सांगितले होते की विद्यार्थी आणि मुलांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे, कारण स्पर्धेचा भाव सक्रिय झाला आहे. तसेच इच्छापूर्तीच्या स्वामीचा भाग्यस्थानात प्रवेश ही अत्यंत प्रभावी स्थिती आहे. बुध ग्रह हे वाणीचे कारक, वित्ताचे कारक आणि शिक्षणाचे कारक मानले जातात. त्यामुळे 15 जूनपासूनचा हा काळ अत्यंत अचूक आणि लाभदायक ठरणार आहे. तुळ राशीच्या व्यक्तींनो, हा काळ चुकूनही वाया घालवू नका. काही व्हिडिओंमध्ये मी ज्या चुका सांगितल्या होत्या त्या दुर्लक्षित करायच्या आहेत.
15 जूनपासूनचा हा काळ नोकरी, व्यवसाय आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. एका बाजूला तुमच्या केंद्रस्थानात देवगुरु बृहस्पती आणि शुक्र ग्रह उच्च स्थितीत राहून राजयोग निर्माण करत आहेत. तसेच 7व्या दृष्टीने ते तुमच्या चतुर्थ भावाकडे पाहत आहेत. शनी ग्रह ज्या ठिकाणी बसतात तिथे दडपण निर्माण करतात. त्यामुळे काही काळापासून सरकारी नोकरीमध्ये किंवा इच्छापूर्तीमध्ये अडथळे येत होते. पण गुरु ग्रह कर्मस्थानात बसून 9व्या दृष्टीने शनी ग्रहांकडे पाहत आहेत. शनी ग्रह हे कर्माचे फळ देणारे ग्रह आहेत. आता तुमच्या जीवनात प्रगती आणि उन्नती देण्यासाठी गुरु ग्रहांनी जणू शनी ग्रहांना बाध्य केले आहे. पुढील 6 महिने ते गुरु ग्रहांच्या दृष्टीत राहणार आहेत. तसेच तुमचे कर्मस्थानही अधिक मजबूत झाले आहे. त्यामुळे तुम्ही जे कोणतेही काम करत असाल त्यामध्ये 15 जूनपासून प्रगती, उन्नती, भाग्याची साथ, नाव, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळताना दिसेल. ही अत्यंत शुभ स्थिती आहे. तुळ राशीच्या व्यक्तींनो, आता तुम्ही जीवनात जागे होण्याची वेळ आली आहे. आता आपण बोलूया की 15 जूननंतर काही असे मदत करणारे लोक तुमच्या जीवनात येणार आहेत, ज्यांना तुम्ही कधीतरी दूर केले होते, ज्यांच्यावर तुम्ही कधी विश्वास ठेवला नव्हता किंवा ज्यांच्यासोबत तुमचे मतभेद झाले होते. जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा चांगली माणसे दूर जातात आणि वाईट लोक जवळ येतात. 11वा भाव हा सामाजिक वर्तुळाचा भाव असतो. त्यामुळे तुमच्या जीवनात अचानक काही अशा व्यक्ती येतील ज्यांची नावे आर, के, टी आणि एसच्या अक्षरांनी सुरू होतात. ही 4 नावांची माणसे तुमच्या जीवनाची नाव किनाऱ्यापर्यंत पोहोचवणारी ठरतील. ते तुम्हाला व्यवसाय, नोकरी, व्यापार किंवा शिक्षण क्षेत्रात मदत करतील. हे लोक तुमच्या वडिलांच्या रूपात, भावाच्या रूपात, मित्राच्या रूपात किंवा बॉसच्या रूपात असू शकतात. हे लोक तुमच्या जीवनाला योग्य दिशा देणारे ठरतील. कर्जमुक्ती आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीही ते मदत करतील. ईश्वर स्वतः मदतीला येत नाहीत, पण कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून ते आपली मदत करतात. 15 जूननंतर अशा काही लोकांची तुमच्या जीवनात एंट्री होणार आहे. काही लोकांच्या जीवनात त्यांची एंट्री आधीच झाली असेल. जेव्हा चांगला काळ येणार असतो तेव्हा ईश्वराची कृपा आपोआप मिळू लागते. अशा भावना आणि संकेत मिळू लागतात. त्यामुळे आर, के, टी आणि एस या अक्षरांनी सुरू होणारी माणसे तुमच्यासाठी खूप मदतगार ठरणार आहेत. आता आपण मंगळ ग्रहाच्या गोचराविषयी बोलूया. 21 जूनपासून मंगळ ग्रह तुमच्या अष्टम भावातील वृषभ राशीत गोचर करणार आहे. ही स्थिती थोडीशी अनुकूल मानली जात नाही. कारण अष्टम भाव हा वेदना, अचानक नुकसान आणि अनपेक्षित घटनांचा भाव मानला जातो. परंतु जे लोक संशोधन क्षेत्रात आहेत, विमा क्षेत्रात आहेत, करप्रणालीशी संबंधित काम करतात किंवा मशिनरी आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांना मंगळ ग्रह मोठे यश देऊ शकतात. कारण मंगळ येथे बसून स्वतःच्या दुसऱ्या भावाकडे दृष्टी टाकत आहेत. त्यामुळे धनसंचाच्या दृष्टीनेही ही स्थिती चांगली आहे. परंतु प्रत्येक ग्रहाचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम असतात. म्हणून अष्टम भावातील मंगळ पूर्णपणे शुभ मानले जात नाहीत. त्यामुळे काही अशुभ परिणामही दिसू शकतात. त्यापासून कसे वाचायचे आणि कोणता खास उपाय करायचा याची माहिती मी पुढे देणार आहे. आता 22 जूनपासून बुध ग्रह तुमच्या भाग्यविधाता कर्मस्थानात गोचर करतील. ही अत्यंत शुभ स्थिती असेल. कर्मस्थानात 3 ग्रह एकत्र येऊन त्रिग्रह योगाची निर्मिती करणार आहेत. जे लोक बुधाशी संबंधित क्षेत्रात काम करतात, व्यवसायात आहेत, मार्केटिंग, सीए, बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांना मोठी प्रगती आणि वाढ अनुभवायला मिळेल. तसेच जे लोक चित्रपटसृष्टी, मीडिया, अकरिंग किंवा शुक्राशी संबंधित क्षेत्रात काम करतात, त्यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठी भरारी घेण्याची संधी मिळेल. गुरु ग्रह हे ज्ञानाचे कारक मानले जातात. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठीही हा काळ अनुकूल असेल. तुळ राशीच्या काही व्यक्तींच्या जीवनात एखाद्या गुरुची एंट्री होणार आहे. ते वडिलांच्या, भावाच्या, शिक्षकाच्या किंवा बॉसच्या रूपात असू शकतात.
त्या गुरुच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतील. पूर्वी सांगितलेल्या त्या व्यक्तीच विविध रूपात तुमच्या जीवनाची नाव पार लावणाऱ्या ठरतील. त्यामुळे ही अत्यंत चांगली स्थिती आहे. आता आणखी एक गोष्ट म्हणजे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी वृषभ रास, मकर रास आणि कुंभ रास यांच्या व्यक्ती नेहमीच सहकार्य करणाऱ्या ठरतात. सुखदुःखात त्या तुमच्या पाठीशी उभ्या राहतात. एकदा वृषभ, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना अनुभवून पहा. हे लोक तुमच्या हिताचे ठरतात आणि तुम्हाला पुढे घेऊन जाणारे असतात. जर माझे म्हणणे चुकीचे वाटत असेल तर स्वतः अनुभव घ्या आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता काही लोक म्हणतील, गुरुजी, ग्रहांचे हे गोचर होत असले तरी आम्ही खूप त्रस्त आहोत. कर्जात बुडालो आहोत. चांगली नोकरी मिळत नाही. आयुष्यभर इतरांसाठी खूप काही केले, पण आमची वेळ आली की कोणी साथ देत नाही. मग ते कुटुंबातील लोक असोत, मित्र असोत किंवा नातेवाईक असोत. तुळ राशीच्या व्यक्तींनो, काही काळापासून तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रहांचे गोचर त्यांचे शुभशुभ परिणाम देऊन निघून जातात. परंतु तुम्ही सध्या ज्या ग्रहाच्या अंतर्दशेतून जात आहात, ज्या ग्रहाच्या महादशेतून जात आहात, त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर अधिक असतो. मला माहीत नाही की तुमच्या लग्नकुंडलीत सध्या कोणत्या ग्रहाची अंतर्दशा किंवा महादशा सुरू आहे. कोणता ग्रह गोचर करत आहे, ज्यामुळे तुम्ही जीवनात समस्यांनी वेढलेले आहात. त्यामुळे तुम्ही वर्षातून किमान एकदा तरी आपल्या कुंडलीचे विश्लेषण अवश्य करून घ्यावे. तुमची इच्छा असेल तिथून, जिथून योग्य वाटेल तिथून कुंडलीचे विश्लेषण करून घ्या, कारण त्यामुळे हे समजू शकते की तुमच्या चालू असलेल्या अंतर्दशेचा स्वामी हा 8व्या किंवा 12व्या भावाचा स्वामी तर नाही ना. तो नीच राशीत तर बसलेला नाही ना. किंवा तो अनुकूल स्थितीत नाही का, ज्यामुळे तुम्ही नोकरी, व्यवसाय आणि कर्जाच्या समस्यांमध्ये अडकलेले आहात आणि त्यातून बाहेर पडू शकत नाही आहात. कारण शेवटी जीवनाची गाडी पुढे नेण्याचे काम अंतर्दशेच्या स्वामीचेच असते. त्यामुळे आपल्या कुंडलीचे विश्लेषण अवश्य करून घ्या. आता आपण तुळ राशीच्या व्यक्तींविषयी आणखी एक महत्त्वाची गोष्ट बोलूया. जीवनात एस नावाच्या व्यक्ती, के नावाच्या व्यक्ती आणि एम नावाच्या व्यक्ती तुमच्यासाठी कधीही पूर्णपणे सहाय्यक ठरतीलच असे नाही. हेच ते लोक असतात जे तुमच्याशी गोडगोड बोलतात, हसून संवाद साधतात, पण जीवनात कुठे ना कुठे हेच लोक तुमच्यासाठी घातक ठरतात. म्हणून अशा नावाच्या व्यक्तींसोबत ना व्यापार करायचा, ना कोणती व्यावसायिक डील करायची. तुळ राशीच्या व्यक्तींनी अशा नावाच्या लोकांपासून सावध राहणे आवश्यक आहे. फक्त 15 जूननंतरच नाही, तर पुढेही अशा लोकांपासून जपून राहा. कारण हेच ते लोक असतात ज्यांच्यामुळे तुम्ही जीवनात त्रास सहन करता, अडचणीत सापडता आणि समस्यांमध्ये गुरफटून जाता. आणखी एक गोष्ट सांगायची आहे. तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती कितीही जवळची किंवा खास असली तरी तुमच्या पुढील योजना, तुमची पुढची चाल, तुमच्या जीवनातील गुपिते कोणालाही सांगू नका. तुम्ही जसेच तुमचे गुपित, तुमची पुढील योजना किंवा पुढील पाऊल कोणासोबत शेअर करता, त्यानंतर ते काम बिघडायला सुरुवात होते. एकदा ही गोष्ट अनुभवून पहा. जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी आनंदाची बातमी किंवा योजना कोणाला सांगितली असेल, त्यानंतर ते काम होता होता बिघडले असेल. म्हणून तुमचे पैसे, बँक बॅलन्स, योजना किंवा भविष्यातील हालचाली कोणाशीही शेअर करू नका. ही सर्वात मोठी खबरदारी आहे. आता मंगळ ग्रहाच्या गोचराविषयी बोलूया. 21 जूनपासून मंगळ ग्रह अष्टम भावात गोचर करणार आहे. ही स्थिती अचानक धनलाभासाठी चांगली आहे. पैतृक संपत्तीच्या दृष्टीनेही ही स्थिती उत्तम मानली जाते. तसेच तुमच्या पत्नीच्या दृष्टीने पाहिले तर त्यांच्या दुसऱ्या भावाशी संबंधित धनप्राप्तीसाठी ही स्थिती लाभदायक ठरू शकते. परंतु तुळ राशीच्या व्यक्तींनो, मंगळ ग्रह हे भांडण आणि वादविवादाचे कारक मानले जातात. त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. मंगळ ग्रह दुसऱ्या भावाकडे दृष्टी टाकतील. दुसरा भाव हा वाणीचा भाव असतो. त्यामुळे तुमच्या बोलण्यात कडवटपणा येऊ शकतो.
मंगळ ग्रह आक्रमकतेचे कारक आहेत. ते घाईगडबडीचेही कारक आहेत. त्यामुळे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून घाईघाईने एखादा निर्णय घेतला, कोणाला पैसे उधार दिले, तर तुमचे पैसे अडकण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याचेही योग आहेत. तसेच अष्टम भावातील मंगळ ग्रह अपघाताचेही कारक मानले जातात. त्यामुळे वाहन अत्यंत सावधगिरीने चालवा, अन्यथा दुखापत होण्याची शक्यता आहे. दुसरी रास गळ्याच्या आसपासचा भाग दर्शवते. त्यामुळे मुरगळणे, वेदना होणे किंवा दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून वाहन अतिशय विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक चालवा. ही एक महत्त्वाची चेतावणी आहे. आता उपायांच्या भागाकडे येऊया. 22 जूनपासून घराबाहेर पडण्यापूर्वी हनुमान चालीसाचे पठण करावे. जर हनुमान चालीसा म्हणणे शक्य नसेल तर हनुमानजींचे स्मरण करत प्रभू श्रीरामांचे 1 मिनिट मानसिक राम राम नामस्मरण करून घराबाहेर पडावे. कारण प्रभू हनुमानांना श्रीराम अत्यंत प्रिय आहेत आणि मंगळ ग्रहांचा संबंध हनुमानजींशी जोडला जातो. त्यामुळे अष्टम भावातील पीडांपासून तुम्हाला संरक्षण मिळेल. तसेच अष्टम भावातील मंगळाच्या गोचरामुळे लाल वस्तू, लाल फळे, विशेषतः डाळिंब मंदिरात दान करणे किंवा गरजू लोकांना दान देणे लाभदायक ठरू शकते. त्यामुळे मंगळाचे अशुभ परिणाम कमी होऊ शकतात. जर दान करणे शक्य नसेल तर हनुमान चालीसाचे पठण, हनुमानजींची पूजा किंवा प्रभू श्रीरामांचे नामस्मरण करावे. त्यामुळे अष्टम भावातील त्रासांपासून तुम्ही वाचू शकता. आता राजयोग फलित होण्यासाठी काय करावे ते पाहूया. मी आधीच सांगितले आहे की गुरु ग्रहांची पूजा आणि आराधना करावी. गुरु ग्रहांच्या मंत्रांचा जप करावा. तसेच शुक्र ग्रहाशी संबंधित कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसूक्त यांचे पठण केल्यास हे राजयोग पूर्णपणे फलदायी होऊ लागतील. जे लोक सरकारी नोकरीत आहेत किंवा सरकारशी संबंधित काम करतात आणि ज्यांना प्रगती, मानसन्मान व प्रतिष्ठा हवी आहे, त्यांनी सूर्यग्रहाला अर्घ्य द्यावे. अर्घ्य दिल्याने सूर्यग्रहाची स्थिती बळकट होईल. सूर्य हा तुमच्या 11व्या भावाचा स्वामी असल्याने इच्छापूर्तीमध्ये वाढ होऊ लागेल. म्हणून रोज स्नानानंतर सूर्यदेवांना अर्घ्य देणे आवश्यक आहे. आणखी एक रामबाण उपाय मी आधीच सांगितला आहे. जर तुम्हाला गुरु ग्रहांची कृपा प्राप्त करायची असेल तर गुरु ग्रहांच्या मंत्रांचा जप करा. जर ते शक्य नसेल तर विष्णू सहस्रनामाचे पठण करा किंवा भगवान विष्णूंच्या 1000 नावांचे स्मरण करा. कारण पुढील 6 महिन्यांसाठी उच्च स्थितीत असलेले गुरु ग्रह तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहेत. त्यामुळे कार्यक्षेत्रात प्रचंड प्रगती होईल, उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील आणि आर्थिक वाढ अनुभवायला मिळेल. मी हे उपाय तुम्हाला म्हणून सांगत आहे की त्यांचा अवलंब करून तुम्ही जीवनातील समस्यांमधून बाहेर पडू शकता. काही लोक फक्त व्हिडिओ पाहतात आणि निघून जातात. म्हणून मी नेहमी सांगते की व्हिडिओ शांतपणे प्रत्येक क्षण लक्षपूर्वक पहा, ऐका आणि सांगितलेले उपाय करा, जेणेकरून जीवनातील अडचणी आणि समस्यांमधून थोडाफार दिलासा मिळू शकेल. मित्रांनो, ही माहिती आणि उपाय तुम्हाला उपयुक्त वाटले असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.